जिंदाबाद मुर्दाबाद मुर्दाबाद राजीनामा द्या शिक्षण आमच्या हक्काचं नाही कुणाच्या बापाचं शिक्षण आमच्या हक्काचं नाही कुणाच्या बापाचं गुरुजी थांबा देतो तुम्ही थांबा भाजप सरकार चलायचं धर्मेंद्र प्रधान चलायचं भाजप सरकार चलायचं शिक्षण विरोधी धोरणे घेऊन नरेंद्र मोदी सरकार मुर्दाबाद विरोधी भूमिका घेणारे भाजप सरकार मुर्दाबाद भाजप सरकार मुर्दाबाद आमची मागणी अशी आहे की विद्यार्थ्यांचं शिक्षण आणि विद्यार्थ्यांचं भविष्य टांगणीला लावणारं आणि जबरदस्ती करणारं हे भाजप शासन जे आहे त्यांची जी काही अरेरावी चालवली आहे त्यांनी आणि बेजबाबदारपणे विद्यार्थ्यांचं संपूर्ण आणि त्यांच्या पालकांचं खच्चीकरण करण्याचा जो उद्योग चालू आहे त्याच्या संदर्भात त्याच्या विरोधात जे आंदोलन सोनम वांगचुक यांनी दिल्लीला जंतर मंतरवर सुरू केलेलं होतं साधारणतः 19-20 दिवस झाल्यानंतर ज्या पद्धतीने त्यांचं आंदोलन चिरडण्याचा प्रयत्न या शासनाने केलेला आहे नाट्यमयरित्या त्यांना जे तिथून त्यांची उचलबांगडी करून दवाखान्यामध्ये नेणं तिथेही त्यांच्या मनाविरुद्ध कुटुंबियांचा कसलाही विचार न घेता त्यांच्यावरती ज्या पद्धतीचे उपचार दाखवण्याचा खूप काळजी घेतो असं दाखवण्याचा जो काही प्रकार चालू केलेला आहे त्या सगळ्यांचा आम्ही निषेध करतो. खरं तर ही विवेकाची लढाई आहे. जे शासन जनकल्याणासाठी असतं ते शासन खऱ्याच अर्थाने जनकल्याण करतंय का? विशेषतः विद्यार्थ्यांच्या सगळ्या शिक्षणाचा बट्टाबोळ किंवा बोजवारा जो चालू आहे अनेक विद्यार्थ्यांच्या आत्महत्या झालेल्या आहेत अनेक पालक त्याच्यामुळे अत्यंत हतबल झालेले आहेत त्यांचं मानसिक खच्चीकरण होत आहे. असं जर घडत असेल तर एकीकडे आम्ही म्हणतो की या देशाला काय करायचंय महासत्ता करायचंय शक्य नाही. ज्या देशाची तरुणाई त्यांचं शिक्षण आणि आरोग्य आणि महिलांचं शिक्षण आणि आरोग्य या पद्धतीने चिरडलं जातं त्या देशामध्ये कसलीही महासत्ता होण्याचं ठिकाण असू शकत नाही. त्यासाठी या सरकारच्या एकूणच वर्तनाचा त्या पद्धतीने चालू आहे त्याचा आम्ही संपूर्णपणे निषेध करण्यासाठी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती शाखा बीडच्या वतीने इथे हजर आहोत. आणि त्याचबरोबर सोनम वांगचुक यांनी जे आंदोलन सुरू केलेलं आहे एक पर्यावरणवादी शिक्षणामध्ये अत्यंत वेगवेगळे अभिनव प्रयोग करणारा असा एक शिक्षणप्रेमी माणूस आहे जो ज्या पद्धतीने काम करतो आहे त्यालाही आणि त्याचं एकूणच सगळं आंदोलन चिरडण्याचा जो प्रयत्न आहे तर त्या आंदोलनाला समर्थन देण्यासाठी म्हणून महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीने आणि इतर समविचारी संस्था संघटना व्यक्ती या सगळ्यांच्या वतीने आम्ही इथे आज आंदोलन करायला आलेलो आहोत. या पद्धतीने त्यांनी उचलबांगडी केलेली आहे ती सगळी त्यांनी परत केली पाहिजे. त्यांच्या आरोग्याची काळजी घेतली पाहिजे आणि फक्त तेच नव्हे तर त्यांच्या सोबत जे कार्यकर्ते ज्या ज्या संस्था संघटना फक्त जंतर मंतर दिल्लीवर नव्हे तर देशभर जिथे जिथे कुठे आंदोलन चालू आहेत त्या सगळ्याच कार्यकर्त्यांचा या पद्धतीने त्यांचा सन्मानपूर्वकच कारण राईट टू म्हणजे डिग्निटीने जगण्याचा अधिकार या संविधानाने आम्हाला दिलेला आहे. त्या संविधानाची पायमल्ली करण्याचा अधिकार एकीकडे संविधानाचं नाव घ्यायचं आणि दुसरीकडे पुरेपूर पावलोपावली चिरडली जायची संविधानं अशा पद्धतीचं हे सरकार चालणार नाही. तर तो संपूर्णपणे निषेध करण्यासाठी आणि जी मूळ मागणी आहे की या देशाचे शिक्षण मंत्री जे आहेत त्यांचा कार्यभार NEP म्हणतो एकीकडे पण खरंच त्या पद्धतीने चालू आहे का? हा सगळा जो एकूणच नीटची परीक्षा असेल इतर परीक्षा असतील या सगळ्या पेपर फुटी असतील पेपरचा नियोजनाचा जो निकाल जे आलेत आता त्याच्यामध्ये पण अनेक घोळ आहेत. हा सगळा जर बघितला आपण तर अत्यंत ह्या सगळ्या कुठलाही कोणालाही आशावाद देणारी गोष्ट नाहीये. विद्यार्थ्यांचं खूप मानसिक खच्चीकरण पालकांचं होत आहे किंवा धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा त्यांनी देणं हे अभिप्रेत आहे. आणि ही मूळ मागणी घेऊन जेव्हा आंदोलन चालू आहे त्याला जेव्हा पाठीशी घालते सरकार तेव्हा या सरकारचा निषेध करण्यासाठी आणि आंदोलनकर्त्यांची मागणी पूर्ण करण्यासाठी समर्थन देण्यासाठी आम्ही इथे आता हजर आहोत.